रामकृष्ण हरी माऊली. ओम नमः शिवाय. महाशिवरात्रीनिमित्त शक्ती अवतार ही कथा मी तुम्हाला सांगणार आहे. शंकर पार्वतीला म्हणाले, कात्यायन ऋषीने पंढरीच्या पूर्वेला कात्यायनी देवीची स्थापना केली आहे. तेथे अनुष्ठान केले. आता सर्व संपत्तीचा लाभ होतो. श्रावणी पौर्णिमेला तेथे यात्रा करतात. याच देवीजवळ कुंडलन नावाच्या ऋषीने कुंडला देवीची स्थापना केली आहे. आश्विन शुद्ध त्रयोदशी हा तिथला विशेष दिवस. धूम्र नावाचा एक महादैत्य होता. तो अत्यंत क्रोधी, मनोमत्त, महादुष्ट होता. त्याने अवघ्या त्रिलोकाला भंडावून सोडलं. तो पृथ्वीला काकोटीत घालून धावत असे. सगळ्या देवांची पळापळ सुरू झाली. तेव्हा ब्रह्मदेव सर्व देवांसह वैकुंठात विष्णूला शरण गेले. तो म्हणाला, हे पुरुषोत्तमा, आमचे रक्षण कर. धूम्राक्षाने अवघ्या त्रैलोक्याला पीडा दिली होती, म्हणून आम्ही तुला शरण आलो आहे. श्री हरी विष्णू म्हणाले, तुम्ही सर्वजण स्वस्थळी जा. चिंता करू नका. मी त्या दैत्याचा वध करतो. सर्व देव परत गेल्यावर विष्णूने ब्रह्मशक्ती निर्माण केली व ती ब्रह्मक्षाच्या रोखाने सोडली. हे लक्षात येताच ब्रह्मक्षा युद्धासाठी सिद्ध झाला. त्या ब्रह्मक्षाचे आणि शक्तीचे 30,000 वर्ष युद्ध झाले. शेवटी त्याला ठार मारून ब्रह्मशक्तीने त्याचे रक्त शोषून घेतले. त्या महावरदायी देवीचे दर्शन घेतले असता आरोग्याची प्राप्ती होते. पंढरपूर क्षेत्रात कृष्णतीर्थ नावाचे एक तीर्थ आहे. तेथे पूर्वी एका ऋषीने भजनी नावाच्या देवीची स्थापना केली होती. भल नावाचा एक दैत्य होता. त्याला ठार मारून पिसंगी देवीची स्थापना केली. ही देवी पंढरपुराच्या पश्चिमेला आहे. ती तेथे गुप्त रूपात आहे. कालिका नावाचा एक दैत्य होता. त्याचा वध करण्यासाठी शंकराने कालिकेला पाठविले. ही स्थापना महारुद्रानी म्हणून केली. दिवाळीत तेथे यात्रा होते. महाज्ञानी पराशरपुत्र व्यास त्याने प्रभात देवीची स्थापना केली. तेथे स्नान केले असता त्रैलोक्याचे स्नान होते. तेथे पराशर तीर्थ आहे. तेथे पौष शुद्ध अष्टमीला यात्रा होते. चंद्रचूड दैत्याला ठार मारून तेथे प्रेततीर्थ आहे. तेथे असलेल्या कल्याणी देवीचे अनुष्ठान केले असता राजपदाची प्राप्ती होते. असे पंढरी क्षेत्रात शक्ती अवतार आहेत. अनंत शक्तीचे स्वामी जी रुक्मिणी तिचे पती चक्रपाणी ते उभा आहेत. तेथे अनेक देवता त्यांच्या भोवती उभा आहेत. पूर्वी कौच नावाचा एक भयंकर दैत्य तेथे होता. त्याच्या नाशासाठी विष्णूने शक्तीचा अवतार घेतला व त्या दैत्याला ठार मारले. तेव्हापासून तेथे कौचदेवी आहे. चैत्र शुद्ध त्रयोदशीला तेथे यात्रा असते. शूळ नावाचा एक दैत्य होता. त्याला ठार मारण्यासाठी शंकराने आपली शक्ती पाठवली. तिने शूळ मारून दैत्याचा संहार केला. त्यामुळे त्या देवीला शूळादेवी असे नाव पडले. मार्गशीर्ष चतुर्थीला तेथे यात्रा करावी. पूर्वी हेरब नावाचा एक राजा होता. त्याने शत्रूचा नाश करण्यासाठी दुर्गादेवीची स्थापना केली. तिचे दर्शन घेतले असता संकटाचा परिहार होतो. मार्गशीर्ष चतुर्थीला तेथे यात्रा करावी. श्रीहरीने एका देवीची स्थापना केली.
तीच ही कराल देवी. ती या क्षेत्राचे रक्षण करते. दुर्मद नावाचा एक दैत्य ऋषीमुनींना त्रास देत असे म्हणून वरिष्ठांनी एक शक्ती निर्माण केली आणि करवी दैत्याला ठार मारले. तीच दुर्मदा देवी. चंद्रकांता नावाच्या राजाने चंद्रकांता देवीची स्थापना केली. तिचे दर्शन घेतले असता कार्य सिद्धीस जाते. मार्गशीर्ष कृष्ण सप्तमीला त्या देवीचे दर्शन घ्यावे. पूर्वी कुंज नावाचा एक बलाढ्य दैत्य होता. त्याच्या नाशासाठी शंकराने कुमारी नावाच्या देवीला पाठवले. त्या देवीने कुंज दैत्याला ठार मारून त्याच ठिकाणी राहू लागली. तिचे दर्शन घेतले असता महामारी इत्यादी रोगाची पीडा होत नाही. तिच्याजवळ अनुष्ठान केले असता मुकासुद्धा बोलू लागतो. त्याला काव्यस्फूर्ती प्राप्त होते. अशी त्या देवीची कीर्ती आहे. विघ्न पर्वतात राहणाऱ्या देवीला शंकराने पंढरीचे रक्षण करण्याची आज्ञा केली. ती पंढरपुरात राहू लागली. तिचे नाव नंदादेवी. पंढरीचा महिमा असा थोर आहे. तो शंकराने पार्वतीला सांगितला म्हणून लोक पंढरपुरात जाऊन श्रीहरी पांडुरंगाची सेवा करतात.